नमस्कार श्रोते हो, जय जय राम कृष्ण हरी. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अनेक संतांनी जन्म घेतला. या संतांनी आपल्या ज्ञानाने आणि भक्तीने समाजाला योग्य मार्ग दाखवला. पण या संतांमध्ये एक असे नाव आहे ज्याच्या अभंगांनी आजही प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित केला आहे. ज्याने दुःखाच्या काळोखातही विठ्ठलाचे नाम सोडले नाही, ज्याने अपमान सहन केला पण भक्तीचा मार्ग सोडला नाही, आणि ज्यांच्या शब्दांना आजही लाखो लोक भगवंताचा प्रसाद मानतात, ज्यांच्या अभंगांनी लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली, ज्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा भगवंताचा संदेश मानला जातो, ज्यांनी समाजाला समानता, भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवला, ते नाव म्हणजे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज कोण होते, त्यांच्या जीवनातील अद्भुत सत्य कोणते व त्यांचे संपूर्ण चरित्र, चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आजही महाराष्ट्रातील लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊलीचा जयघोष करत पंढरपूरची वारी करतात. पण तुकाराम महाराजांचे जीवन नेमके कसे होते, त्यांना इतके दुःख का सहन करावे लागले, त्यांच्या अभंगाची गाथा नदीत बुडाल्यानंतर पुन्हा वर कशी आली आणि शेवटी ते सदेह वैकुंठाला कसे गेले, आज आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. देहू नगरीत विठ्ठल भक्त बोलोबा आणि माता कणकाई यांच्या घरी एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हे बालक पुढे जगाला भक्तीचा मार्ग दाखवेल याची कोणालाही कल्पना नव्हती. लहानपणापासूनच तुकाराम महाराजांच्या मनात विठ्ठलाविषयी प्रेम होते. घरातील भक्तीचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. त्यांचे वडील बोलोबा आणि आई कणकाई हे विठ्ठलाचे परमभक्त होते. घरात भक्तीचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तुकाराम महाराजांच्या मनात विठ्ठलाविषयी अपार प्रेम निर्माण झाले. परंतु त्यांचे आयुष्य सुखाचे नव्हते. नियतीने त्यांच्या जीवनात अनेक परीक्षा घेतल्या. लहान वयातच आईवडिलांचे निधन झाले. त्यानंतर भीषण दुष्काळ पडला. काळ बदलला, व्यापारात नुकसान झाले. दुष्काळाने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. कुटुंबावर संकटे कोसळली. पहिली पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला. जवळच्या माणसांचा विरह सहन करावा लागला. एकामागून एक दुःखांनी त्यांचे आयुष्य व्यापून गेले. एवढे दुःख असूनही तुकाराम महाराजांच्या मुखातून भगवंताचे नाव कधीच थांबले नाही. सामान्य माणूस अशा संकटामध्ये खचून गेला असता, पण तुकाराम महाराजांनी दुःखाला भगवंताची इच्छा मानून विठ्ठल भक्ती स्वतःला झोकून दिले. जगाने ज्याला दुःख समजले त्या दुःखालाच त्यांनी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले. ते म्हणत, विठ्ठलाचे नाम घेतल्याने मनाला शांती मिळते. तुकाराम महाराज देहूजवळील भंडारा डोंगरावर जाऊन ध्यान, नामस्मरण आणि चिंतन करू लागले. त्या शांत वातावरणात त्यांच्या अंतःकरणातून अभंग प्रकट होऊ लागले. हे अभंग केवळ कविता नव्हत्या, तर त्या एका भक्ताचे भगवंताशी झालेले संवाद होते. त्यांनी सांगितले की देवाला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. शुद्ध अंतःकरणात देवाचा वास असतो. याच काळात त्यांच्या मुखातून अभंग प्रकट होऊ लागले. हे अभंग त्यांनी स्वतः रचले नाहीत, तर विठ्ठलाची कृपा म्हणून ते स्वतःला निमित्त मात्र मानत. त्यांच्या अभंगातून समाजातील अंधश्रद्धा, अहंकार, जातीभेद आणि दांभिकपणावर कठोर प्रहार केला गेला. तुकाराम महाराजांनी जगातील चुकीच्या प्रथा, अहंकार आणि दांभिकतेवर आपल्या अभंगातून भाष्य केले. त्यामुळे काही लोकांनी त्यांना विरोध केला. काही विद्वान आणि कर्मकांडी लोक त्यांच्यावर रागावले. त्यांच्या अभंगांना विरोध झाला. त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले.
विरोधकांनी त्यांना अभंग नदीत टाकण्यास भाग पाडले. तुकाराम महाराजांनी विठ्ठलावर पूर्ण विश्वास ठेवून गाथा नदीत अर्पण केली. ते म्हणाले की माझे शब्द माझे नाहीत, ती पांडुरंगाची कृपा आहे. लोकपरंपरेनुसार काही दिवसांनी ती गाथा पाण्यावर कोरडी अवस्थेत तरंगत वर आली. भक्तांनी हा विठ्ठलाचा चमत्कार मानला आणि भक्तांचा विठ्ठलाविषयी असलेला विश्वास अधिकच दृढ झाला आणि तुकाराम महाराजांचे महत्त्व अधिकच वाढले. तुकाराम महाराजांनी कधीही बाह्य दिखाव्याला महत्त्व दिले नाही. त्यांनी लोकांना असा संदेश दिला की देवासाठी मन शुद्ध असावे, प्रेम असावे, दया असावी आणि सतत भगवंताचे स्मरण असावे. त्यांच्या भक्तीमध्ये सर्वांसाठी जागा होती. गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाला विठ्ठलाच्या भक्तीचा अधिकार आहे. तुकाराम महाराजांनी हजारो अभंग रचले. त्यांच्या प्रत्येक अभंगात साधेपणा, प्रेम, करुणा आणि भगवंतावरील अखंड श्रद्धा दिसते. त्यांनी सांगितले की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे यज्ञ, कर्मकांड किंवा संपत्तीची गरज नाही. शुद्ध मनाने घेतलेले भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. आजही रामकृष्ण हरी हा मंत्र लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर आहे. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर जीवन जगण्याची दिशा आहे. आज लाखो वारकरी रामकृष्ण हरी हा मंत्र जपत पंढरीची वारी करतात. हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, तर मनाला शांती देणारे साधन आहे. तुकाराम महाराजांनी नामस्मरणाला जीवनाचा आधार मानले. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही स्वतःला मोठा संत मानले नाही. ते नेहमी म्हणत की सर्व काही विठ्ठलाचे आहे आणि आपण फक्त त्याचे सेवक आहोत. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे अभंग आजपर्यंत जिवंत आहेत. कारण संतांचे शरीर नष्ट होते, पण त्यांचे विचार आणि भक्ती अमर राहते. वारकरी परंपरेनुसार फाल्गुन वद्य द्वितीयेला विठ्ठलाने पुष्पक विमान पाठवले आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. हा प्रसंग वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने सांगितला जातो. तुकाराम महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी भगवंतावरील विश्वास व श्रद्धा सोडू नये. अपमान झाला तरी सत्याचा मार्ग सोडू नये आणि कोणत्याही माणसाशी भेदभाव न करता प्रेमाने वागावे. अपमान झाला तरी सत्य सोडू नका आणि जीवनात कितीही अडचणी आल्या तरी भगवंताचे नाम विसरू नका. आज हजारो लोक त्यांचे अभंग वाचतात, गातात आणि त्यातून जीवनाची प्रेरणा घेतात. म्हणूनच तुकाराम महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण मानवजातीचे संत आहेत. आपणही त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. जर संत तुकाराम महाराजांची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. मनापासून एकदा म्हणा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.